मुख्यमंत्र्याची आयमाय काढायची, भुजबळांची आयमाय काढायची. आमची तर जपच आहे. पंकजा ताईला काय नाही ते बोलायचं. घरात इंग्रज आले होते. ही बोलायची पद्धत आहे का पुरुषाची? आपल्यापैकी कुणाला आपल्या आई बहिणीवर जर शिवी दिली तर राग येणार नाही? किती राग येतोय बघा की. जरांगे पाटलांनी ना मुख्यमंत्रीच्या आईला शिवी दिली ना भुजबळाच्या आईला शिवी दिली. जरांगे पाटलांची ती बोली भाषाच तशी, तिच्या आईला माईला म्हणायची त्यांना सवय, म्हणजे त्यांची भाषा तशी, तिकडली भाषाच तशी. म्हणून जरांगे पाटील म्हणलं तर ह्याच्यासारख्या लोकांनी एवढं उचलून धरलं की मुख्यमंत्रीच्या आईला शिवी दिली आणि आम्ही खपवून घेणार नाही म्हणून. मग आता त्या चिखला गावामध्ये तालुका बुलढाणा येथे जी घटना घडली त्या प्रकरणावर बोलायला तोंड शिवलंय काय? दिसलं नाही का? माझ्या आया बहिणीचा हात मोडला, पाय मोडला, वर्षाच्या लेकराचं अपहरण केलं. एका वर्षाच्या लेकरानं काय केलं? त्या मांडगुळासनी त्या एका वर्षाच्या लेकरानं काय केलं? अरे तुम्ही इंग्रजापेक्षा वाईट औलादीचं निघाला, ती दिसत नाही का? आणि त्या 12 वर्षाच्या पुरीचं नरड दाबून जीव घेण्याचा प्रयत्न केलाय. एवढंच नाही तर त्या वाघताईने तिच्या भाऊजीने हाताने कपडे फाडले म्हणून सोशल मीडियावर पोस्ट करतात. अरे थू रे तुमच्या जिंदगीवर. कुठली स्त्री अशी हाताने कपडे फाडून सोशल मीडियावर थांबणार नाही, एवढं लक्षात ठेवा. स्त्रीला एवढं तुम्ही हलक्यात घेऊ नका. स्त्रीची इज्जत म्हणजे मंडईतला भाजीपाला नाही. आणि ह्याला जी इतका राग येतोय ना, तर ह्याला आत्ता सुद्धा रागच यायला पाहिजे होता की आमच्या या बहिणीच्या अंगावरली वस्त्र सुद्धा ठेवलेली नाही. ती का बसला घरात, का बसला बिळात? आता जायचं ना तिथं, द्यायची ना भेट त्या वाघताईंना. अरे नेतृत्व करावं तर जरांगे पाटलांनी, आणि नेतृत्व करायला लय लागतं, त्याला इमानदारी लागते रक्तात, प्रामाणिकपणा लागतो रक्तात. पण ही फक्त जातीभेदच आहे. आणि म्हणूनच ती कुत्री मांडगुळ जातीभेद करते ती. आणि एवढंच नाही, आता ही व्हिडिओ सोडू द्या, बघायला की कुत्री कशी वाव 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 करते ती. त्यांना ती कळत नाही का धन्या मुंड्याला की आया बहिणींना कमेंट वगैरे ह्यांची लोक किती घाणपटीत करतायत? ती दिसलं नाही का कधी?